Our today's point is structure of protein. Proteins are responsible for a variety of functions in organism. Proteins of hair, muscles, skins give shape to the structure, while enzymes are proteins which catalyze physiological reactions. आता इथे प्रोटीनचं फंक्शन सांगितलेलं आहे की जे प्रोटीन हेअर, मसल, स्किनमध्ये प्रेझेंट आहे ज्याच्यामुळे काय मिळतो आपल्याला, शेप मिळतो. तर हे त्याचं प्रोटीनचं फंक्शन आहे. आणि दुसरं फंक्शन म्हणजे काय सांगितलेलं आहे ते म्हणजे की जे एन्झाईम्स आहेत, एन्झाईम म्हणजेच प्रोटीन आहे. एन्झाईम हे प्रोटीनचे बनलेले आहेत आणि या एन्झाईमचा रोल काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये ज्या डिफरंट फिजिओलॉजिकल प्रोसेस किंवा रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात त्या एन्झाईममुळे कॅरीड आउट होतात. ठीक आहे, म्हणून इथे हे सेकंड फंक्शन आहे प्रोटीनचं की ज्या डिफरंट फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत त्या एन्झाईममुळे आपल्या बॉडीमध्ये कॅरीड आउट होतात. जसं आपण मागे बघितलेलंच आहे की पेप्सिन हा एक काय आहे, एन्झाईम आहे जो की स्टमकमधनं सिक्रीट होतो. आणि या एन्झाईमचा यूज आपल्याला कुठे होतो तर जी डायजेशन किंवा फूड ब्रेकडाऊन होण्याची जी प्रोसेस आहे, प्रोटीन ब्रेकडाऊन होण्याची जी प्रोसेस आहे ती कोणामुळे होते तर या पेप्सिनमुळे होते. तर हे असे डिफरंट एन्झाईम्स आहेत जे की एन्झाईम म्हणजेच काय, प्रोटीन, हे लक्षात घ्या. एन्झाईम प्रोटीनचेच बनलेले असतात. तर या एन्झाईममुळे डिफरंट फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये कॅरीड आउट होऊ शकतात. तर हे इथे दोन फंक्शन्स प्रोटीनचे सांगितलेले आहेत. आणि नेक्स्ट पॉईंट आहे, दीज डायव्हर्स फंक्शन ऑफ प्रोटीन कॅन बी अंडरस्टूड बाय स्टडिंग द 4 लेवल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. मग आता हे डायव्हर्स म्हणजे डिफरंट फंक्शनचे दाखवले जातात प्रोटीनचे. हे फंक्शन्स आपल्याला त्याच्या डिफरंट स्ट्रक्चरवरनं स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे प्रोटीनचं ते म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ कन्स्टिट्युएंट अल्फा अमिनो ॲसिड रेसिड्यू लिंक बाय पेप्टाइड बॉन्ड. आता हे प्रायमरी स्ट्रक्चर, प्रोटीनचं जे प्रायमरी स्ट्रक्चर आहे हे कसं आहे, सिक्वेन्स ऑफ कन्स्टिट्युएंट अल्फा अमिनो ॲसिड रेसिड्यू लिंक बाय अ पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे अल्फा अमिनो ॲसिड रेसिड्यू हे एकमेकाला लिंक झालेले असणार आहेत कशाने, पेप्टाइड बॉन्डने. आणि मग जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. Any change in the sequence of amino acid residue result in a different protein. आता डिफरंट प्रोटीन हे वेगवेगळ्या टाईपचे असतात. मग हा सिक्वेन्स म्हणजे कोणाचा तर प्रोटीन हे अल्फा अमिनो ॲसिडचे बनलेले आहेत. मग या अल्फा अमिनो ॲसिडचा सिक्वेन्स बदलला की तो जो नवीन प्रोटीन असेल तो पहिल्यापेक्षा वेगळा असेल. म्हणजे काय तर प्रोटीनमध्ये जे अल्फा अमिनो ॲसिड्स आहेत त्याच्यावरनं वेगवेगळे प्रोटीन्स तयार होतील. मग डिफरंट अल्फा अमिनो ॲसिड असतील तर डिफरंट प्रोटीन्स तयार होतील. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज रिप्रेझेंटेड बाय रायटिंग द 3 letter symbols of amino acid residue as per their sequence in the concerned protein. आता आपण मागेच अल्फा अमिनो ॲसिड 20 अल्फा अमिनो ॲसिड आपण याच टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. तर हे 20 अल्फा अमिनो ॲसिडचा पण आपल्याला सिम्बॉल 3 letter सिम्बॉल्स आपण हेही बघितलेले आहेत. तर त्याचा यूज करून काय केलं जातं, प्रोटीनला रिप्रेझेंट केलं जातं किंवा प्रोटीनला नाव दिलं जातं. तर आपण वरती त्याचं रिप्रेझेंटेशन पण बघणार आहोत. आणि मग हे सिम्बॉल जेव्हा आपण यूज करणार आहोत या सिम्बॉलमध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे हे नाव बघा, हे काय आहे, या प्रोटीनचं नाव म्हणजे रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथे हे 3 letter सिम्बॉल्स आहेत. म्हणजे या प्रोटीनमध्ये
हे अल्फा ॲमिनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत आणि त्या अल्फा ॲमिनो ॲसिडचा आपण काय करणार आहोत 3 लेटर सिम्बॉल यूज करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये डॅश दाखवणार आहोत, जो इथे तुम्हाला डॅश दिसेल. ही असेल प्रोटीनला रिप्रेझेंट करण्याची मेथड. अकॉर्डिंग टू द convention, the N-terminal amino acid residue are written at the left end and the C-terminal amino acid residue at the right end. आपल्याला इथे C-terminal आणि N-terminal पण दाखवलेला आहे आणि इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि त्याचं सिम्बॉल कसा लिहायचा हे दोन्ही रिप्रेझेंट केलेलं आहे ते आपण बघूयात. तर फर्स्ट जे आहे हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला हे काय आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता याच्यामध्ये डिफरंट ॲमिनो ॲसिड्स यूज केलेले आहेत. ॲक्च्युली डिफरंट आहेत हे कशावरनं समजतं आहे तर आर आणि हे जे सिम्बॉल्स आहेत काही आरवरती सिंगल आर डॅश आहे, काही आरवरती डबल डॅश आहे, इथे ट्रिपल डॅश आहे, पुन्हा इथे सिंगल डॅश आहे. म्हणजे हे काय इंडिकेट करतं की डिफरंट आर आहेत, म्हणजे आर सेम नाही आहेत. तर फर्स्ट पार्ट जो आहे फर्स्ट अल्फा ॲमिनो ॲसिड जो आहे तो हा असेल. हा एक ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यानंतरचा जो आहे पुन्हा NHCH डबल बॉन्ड O हा सेकंड अल्फा ॲमिनो ॲसिड, हा फर्स्ट अल्फा ॲमिनो ॲसिड, पुन्हा इथे थर्ड अल्फा ॲमिनो ॲसिड आला आणि हा फोर्थ अल्फा ॲमिनो ॲसिड. असे इथे 4 अल्फा ॲमिनो ॲसिड एकमेकाला अटॅच करून स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. पण हे लक्षात घ्या की आर डॅश इंडिकेट केलेले आहेत म्हणजे आर हे डिफरंट आहेत. इथे जो आरचा पार्ट येणार आहे हा डिफरंट आहे, तो सेम नाही आहे. म्हणून इथे हा एक प्रोटीन रिप्रेझेंट केलेला आहे. आता आरसाठी तुम्हाला जे आपण याच्या आधी जो चार्ट बघितलेला आहे तिथेही डिफरंट आर तुम्हाला सांगितलेले आहेत. मग आरच्या ठिकाणी CH3 ग्रुप असेल तर आपण त्याला काय म्हणतो ॲलॅनाइन, बरोबर. म्हणजे हेच स्ट्रक्चर असेल NH2 C डबल बॉन्ड O NH2 CH3 COOH. आता हे कशाचं स्ट्रक्चर आहे ॲलॅनाइन या अल्फा ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. मग इथे या आरच्या ठिकाणी हा CH3 आला तर हा कोणाचा म्हणजे हा कुठला ॲमिनो ॲसिड असेल तर ॲलॅनाइन हा ॲमिनो ॲसिड असेल. मग इथे आर डॅश आहे म्हणजे फर्स्ट आर आणि सेकंड आर हे डिफरंट आहे. आर डॅशच्या ठिकाणी दुसरा कुठलाही ग्रुप अटॅच असू शकतो. मग तिथे सपोज ग्लायसिन असेल तर आरच्या जागी काय येणार आहे H येणार आहे. असे डिफरंट अल्फा ॲमिनो ॲसिड इथे अटॅच केलेले आहेत. आता इथे ही अटॅचमेंट किंवा आपल्याला हे माहिती आहे की हा जो आहे हा काय आहे पेप्टाईड बॉन्ड. सिमिलरली इथे हा पेप्टाईड बॉन्ड आहे. सिमिलरली इथे आपल्याला हा पेप्टाईड बॉन्ड बघायला मिळेल कारण C डबल बॉन्ड ONH याला आपण काय म्हणतो पेप्टाईड बॉन्ड. मग अशा वेने आपण काय केलेलं आहे हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट केलेला आहे. आता नेक्स्ट जो आहे इथे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलेला आहे. हा जो सेकंड आपल्याला इथे दिसतंय हे जे आहे रिप्रेझेंटेशन हे काय आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे फर्स्ट वन जो दिसतोय आपल्याला ALA, तर हा ALA जो आहे ॲमिनो ॲसिड हा कुठला असेल तर ॲलॅनाइन. आणि आपल्याला माहिती आहे ॲलॅनाइनमध्ये काय असणार आहे आरच्या जागी CH3 असणार आहे. मग या ॲलॅनाइनचा जो सिम्बॉल आहे ALA तो इथे लिहिलेला असेल. सेकंड अल्फा ॲमिनो ॲसिड कुठला असेल तर तो ग्लायसिन असेल. ग्लायसिनमध्ये आता मी इथे जनरल रिप्रेझेंटेशन अल्फा ॲमिनो ॲसिडचं दाखवते.
NH2CHRCOOH. तर फर्स्ट जो आहे ॲलॅनाईन, ॲलॅनाईन म्हटलं की इथे काय आला CH3. नेक्स्ट जो आहे ग्लायसिन, ग्लायसिन असेल म्हणजे आरच्या जागी काय येणार आहे, H येणार आहे. नेक्स्ट जो आहे तो SER, सेरीन हा अल्फा अमिनो ॲसिड आहे आणि सेरीन असेल तर आरच्या जागी काय येतो, HOCH2 ग्रुप येतो. नेक्स्ट जो असेल तो TYR. आता हा TYR म्हणजे काय असेल, त्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो म्हणजे थायरोसिन. तर या थायरोसिनमध्ये जो ग्रुप येतो तो म्हणजे पॅरा HOC6H4CH2 हा ग्रुप या आरच्या ठिकाणी अटॅच असतो. त्याच्यानंतरचा जो आहे नेक्स्ट जो आहे तो म्हणजे GLY म्हणजे पुन्हा काय आला, ग्लायसिन. ग्लायसिन म्हणजे आरच्या जागी पुन्हा H असेल. पुन्हा सेम आहे ग्लायसिन, पुन्हा आपल्याला ग्लायसिन आहे म्हणजेच आरच्या जागी H असेल. आणि लास्ट वन जो आहे LYS म्हणजे लिसिन आहे आणि लिसिन म्हणजे आरच्या जागी काय असणार आहे तर NH2CH2 4 टाइम्स हा ग्रुप अटॅच असतो. तर म्हणजे आपण काय केलेलं आहे, तर जो अल्फा अमिनो ॲसिड यूज केलेला आहे त्याचे स्टार्टिंगचे 3 लेटर्स इथे इंडिकेट केले जातात. म्हणजे हे काय झालं, त्या प्रोटीनचं नाव झालं, जे की आपण मध्ये डॅशने सेपरेट करतो. हे अल्फा अमिनो ॲसिडचे सिम्बॉल डॅशने आपण सेपरेट करतो आणि हे प्रोटीनचं नाव झालं. हे इथे फॉर एक्झाम्पल म्हणून प्रोटीनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. याचा आणि याचा काही संबंध नाही आहे, हे लक्षात घ्या. हे काय दिलेलं आहे, सिम्बॉल दिलेला आहे, प्रोटीनचा सिम्बॉल. आणि हे काय आहे तर प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे आणि दोन्हीही वेगवेगळे आहे. तर नेक्स्ट आपल्याला इथे प्रॉब्लेम आहे तो बघायचा आहे. फर्स्ट प्रॉब्लेम बघा, किमोट्रिप्सिन इज अ digestive enzyme that hydrolyzes those amide bond for which the carbonyl group comes from phenylalanine, tyrosine or tryptophan. Write the symbol of the amino acid and peptide smaller than pentapeptide formed by hydrolysis of the following hexapeptide with क्रिमोटिप्सिन. आता इथे काय दिलेलं आहे तर एक हेक्सापेप्टाइड इथे इंडिकेट केलेला आहे आणि त्या हेक्सापेप्टाइडमध्ये जे अल्फा अमिनो ॲसिड्स आहेत म्हणजे टोटल 6 अल्फा अमिनो ॲसिड असणार आहेत आणि त्यांचे इथे सिम्बॉल्स इंडिकेट केलेले आहेत. म्हणजे सिम्बॉलिकली त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे त्या हेक्सापेप्टाइडला. आता या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे तर क्रिमोट्रिप्सिन जो आहे हा काय आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. हे एका एन्झाईमचं नाव आहे किमोट्रिप्सिन. तर किमोट्रिप्सिन हा एन्झाईम आहे आणि तो काय करणार आहे, हायड्रोलायझेस दोज अमाइड बॉन्ड फॉर विच द कार्बोनिल ग्रुप कम फ्रॉम phenylalanine अँड ट्रिप्टोफॅन. आता इथे हा फिनिलॅलॅनाइन इथे आलेला आहे आणि ट्रिप्टोफॅन जो आहे तो इथे आहे. ठीक आहे, हे दोन, या दोघांमध्ये जो काही पेप्टाइड बॉन्ड आहे, अमाइड बॉन्ड म्हणतो आपण त्याला, तर या अमाइड बॉन्डचं हायड्रोलिसिस होणार आहे. म्हणजे हायड्रोलिसिस कुठे होणार आहे तर इथे आणि इथे, या 2 ठिकाणी. बघा परत सांगते मी, तर हायड्रोलिसिसची प्रोसेस कुठे होईल तर इथे या ठिकाणी आणि
फिनिल ॲलॅनाईनच्या नंतर, म्हणजे इथे हायड्रोलिसिस होणार आहे. हे कोण करणार आहे, तर हा किमोट्रिप्सिन जो एन्झाईम आहे तो इथे हायड्रोलिसिस करतो आहे. म्हणजेच काय, हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होणार, यांचं सेपरेशन होणार. म्हणजे हा पार्ट सेपरेट होईल, सिमिलरली हा पार्ट सेपरेट होईल आणि हा पार्ट एक सेपरेट होईल. म्हणजे जो रिझल्ट येणार आहे तो आपल्याला इथे दिसेल की हा डायपेप्टाईड तयार होईल, जे आपण इथे स्टार्टिंगला 2 दिसत आहेत, नंतर इथे हे 3 आले म्हणजे ट्रायपेप्टाईड तयार झाला आणि हा फक्त काय असेल, अल्फा अमिनो ॲसिड तयार होईल. तर हे असेल त्याचं ॲन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. राईट डाऊन द स्ट्रक्चर्स ऑफ ॲमिनो ॲसिड कॉन्स्टिट्यूटिंग द फॉलोइंग पेप्टाईड. आता इथे आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे, तर राईट डाऊन द स्ट्रक्चर्स ऑफ ॲमिनो ॲसिड. म्हणजे इथे आपल्याला हा ट्रायपेप्टाईड दिलेला आहे, 3 दिसत आहेत. 3 कसे ओळखायचे, इथे या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला 2 पेप्टाईड बॉन्ड आले. ठीक आहे, हा एक आणि हा एक, 2 पेप्टाईड बॉन्ड आले म्हणजे काय, तर इथे 3 अल्फा ॲमिनो ॲसिड्स असणार आहेत. बरोबर. मग 3 आपल्याला काय करावं लागणार आहे, तिघांचं सेपरेशन. कारण काय करायचं, आपल्याला ॲमिनो ॲसिड दाखवायचे आहेत. या ट्रायपेप्टाईडमध्ये प्रेझेंट असणारे ॲमिनो ॲसिड इंडिकेट करायचे आहेत. मग 2 बॉन्ड आहेत म्हणजे इथे 3 ॲमिनो ॲसिड असणार आहेत, हे लक्षात घ्या. मग 3 आहेत, मग आपण काय करतो, तर ही जी काही पेप्टाईड बॉन्ड आहे, या पेप्टाईड बॉन्डचं आपण काय करणार, हायड्रोलिसिस करणार. म्हणजे इथे आपण काय करणार आहोत, वॉटर मॉलिक्यूल ॲड करणार आहोत. मग फर्स्टमध्ये जेव्हा आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड करू तेव्हा हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे, या सी डबल बॉन्ड ओमध्ये काय अटॅच होईल, तर OH ग्रुप अटॅच होईल. म्हणजे COचं कन्व्हर्जन COOH मध्ये होईल. सिमिलरली हा जो NH ग्रुप आहे, या NHला वॉटरमधला हायड्रोजन अटॅच होईल, म्हणजेच त्याचं कन्व्हर्जन NH2 मध्ये होईल आणि हा बॉन्ड जो असतो तो ब्रेक होईल. म्हणून इथे एक फर्स्ट स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि सिमिलरली हा पार्ट इथे आपल्याला दिसेल. मग नेक्स्ट जो आहे, इथे पुन्हा आपल्याला वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन करायचं आहे. COला काय करणार आपण, OH ग्रुप, वॉटरमधला OH ग्रुप कोणाला अटॅच करायचा, COला, आणि वॉटरमधला सिंगल H जो आहे तो NHला ॲड करायचा. म्हणजे याचं NH2 मध्ये कन्व्हर्जन आणि COचं COOH मध्ये कन्व्हर्जन, जे आपल्याला इथे दिसेल, आणि तो बॉन्ड ब्रेक होईल. म्हणजे इथे आपल्याला हे 3 अल्फा ॲमिनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. इथे ते रिप्रेझेंट केलेले आहे 3 अल्फा ॲमिनो ॲसिड. आपल्याला फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहे. आता याच्यानंतरचा जो आहे सेकंडरी स्ट्रक्चर प्रोटीनचं, हे डिलीट केलेलं आहे, म्हणजे पोर्शनमधनं रिमूव्ह केलेलं आहे. सिमिलरली सेकंडरी स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर सेकंडरी नंतर टर्शरी स्ट्रक्चर पण रिमूव्ह केलेलं आहे आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर, हे 3ही स्ट्रक्चर आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहेत या वर्षासाठी. तर आपण डायरेक्ट लास्ट पॉईंट प्रोटीनमधला, तो म्हणजे डिनेचरेशन ऑफ प्रोटीन बघणार आहोत. आता हे डिनेचरेशन म्हणजे काय, तर बघा, हाय टेम्परेचर किंवा ॲसिड बेस आणि काय दिलेलं आहे, इव्हन इजिटेशन कॅन डिस्टर्ब द नॉन कोवॅलेंट इंटरॅक्शन रिस्पॉन्सिबल फॉर अ स्पेसिफिक शेप ऑफ प्रोटीन. आता प्रोटीनचा जो एक स्पेसिफिक शेप आहे, हा शेप कोणामुळे आहे, तर बघा, नॉन कोवॅलेंट म्हणजे काय, तर कोवॅलेंट बॉन्ड नसणारे, त्यांना आपण नॉन कोवॅलेंट म्हणतो. म्हणजे वेगळे कोवॅलेंट बॉन्ड सोडून दुसरे जे बॉन्ड आहेत, हे काय होतात, एकमेकाला इंटरॅक्ट होतात म्हणजे अटॅच होतात, आणि त्याच्यामुळे काय होतो, प्रोटीनला शेप मिळतो. नॉन कोवॅलेंट इंटरॅक्शनमुळे प्रोटीनला शेप मिळतो आणि हा शेप जो आहे तो काय होतो, डिस्टर्ब होतो. कोणामुळे, तर हाय टेम्परेचर ॲसिड किंवा बेसमुळे
काय होतो, प्रोटीनचा शेप बिघडतो. यालाच काय म्हटलं जातं, डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. ठीक आहे, म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये आपण काय म्हणणार, डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन, प्रोटीनचा शेप बदलणं. ठीक आहे, मग हे कोणामुळे, तर काही फॅक्टर्सची नावं दिले, टेम्परेचर, ॲसिड, बेस किंवा अदर केमिकल्स, यांच्यामुळे काय होतोय, प्रोटीनचा शेप बदलतोय. याला म्हणायचं डिनॅचरेशन ऑफ प्रोटीन. Denaturation is the process by which the molecular shape of protein changes without breaking the amide or peptide bond that form the primary structure. ठीक आहे, म्हणजे शेप बदलतोय, प्रोटीनचा शेप बदलतोय, पण प्रोटीनमध्ये जो अमाइड बॉन्ड आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो, पेप्टाईड बॉन्ड आहे, हा बॉन्ड ब्रेक होणार नाही आहे. फक्त काय होणार आहे, तर प्रोटीनचा शेप बदलणार आहे. याला म्हणायचं डिनॅचरेशन. नेक्स्ट पार्ट, डू यू नोचा पार्ट बघूया आपण. ग्लोब्युलर प्रोटीन्स आर टिपिकली फोल्डेड विथ हायड्रोफोबिक साइड चेन इन द इंटेरियर अँड पोलार रेसिड्यू ऑन द आउटसाइड. आता इथे ग्लोब्युलर प्रोटीनचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. ग्लोब्युलर प्रोटीन हा प्रोटीनचा एक टाईप आहे जो आपण मागे बघितलेला आहे. तर हा इथे ग्लोब्युलर प्रोटीन कॉइल्ड स्ट्रक्चर इथे दाखवले, कारण ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये कॉइल्ड स्ट्रक्चर असतं. तर हे जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये हायड्रोफोबिक साइड चेन इन द इंटेरियर, या ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये इंटेरियरला म्हणजेच आतमधला जो पार्ट आहे तो कसा आहे, हायड्रोफोबिक असेल. हायड्रोफोबिक साइड चेन, हायड्रोफोबिक म्हणजे फेल टू मिक्स विथ वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये मिक्स न होणारे असा तो इंटेरियरचा पार्ट आहे. आणि याचा जो साईडचा जो पार्ट आहे, आउटसाईडची आहे, ती कशी आहे, पोलार रेसिड्यूची आहे. पोलार रेसिड्यू म्हणजे आउटसाईडचा जो पार्ट आहे हा कसा आहे, पोलार रेसिड्यू. पोलार रेसिड्यू म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा पार्ट आहे. असं हे ग्लोब्युलर प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. आता म्हणून काय सांगितलेलं आहे, देअर बाय आर वॉटर सोल्युबल. हा जो आउटसाईडचा पार्ट आहे, हा आउटसाईडचा पार्टच काय होऊ शकतो, वॉटरमध्ये सोल्युबल होऊ शकतो. म्हणून हे ग्लोब्युलर प्रोटीन जे असतात ते वॉटर सोल्युबल असतात. आता जेव्हा या ग्लोब्युलर प्रोटीनचं डिनॅचरेशन होईल, डिनॅचरेशन म्हणजे काय, जेव्हा हा प्रोटीन आता शेप बदलेल आणि त्याने असा शेप घेतलेला आहे. तर शेप काय येतो हे आपण बघितलेलं आहे. जर आपण या ग्लोब्युलर प्रोटीनला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं किंवा त्याच्यात ॲसिड टाकलं किंवा बेस टाकला तर तो काय करेल, स्वतःचा शेप बदलणार आहे. मग आता शेप बदलला आहे तर काय होईल, आता कॉईल जे आहेत ते कशा झाल्यात, लूज कॉईल झालेले आहेत दिसत आहेत आपल्याला इथे, आणि लूप्स क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे, मग शेप बदललेला आहे असं म्हणतोय आपण त्याला. मग आता डिनॅचरेशन प्रोसेस झालेली आहे. तर ही डिनॅचरेशन प्रोसेसमुळे काय झालं, तर हायड्रोफोबिक रिजन ऑफ ग्लोब्युलर प्रोटीन जो आहे, हायड्रोफोबिक नेचर मगाशी सांगितल्याप्रमाणे इंटेरियरला आहे, हे काय झालं, हायड्रोफोबिक नेचर काय झालं, एक्सपोज झालं, म्हणजे ओपन झालं. ते आधी इथे होतं पण आता ते काय झालं, ओपन झालं, एक्सपोज झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, मेक देम वॉटर इनसोल्युबल. आणि हे नेचर जे आहे, हायड्रोफोबिक नेचर जे आहे, हे एक्सपोज झाल्यामुळे, एक्सपोज म्हणजे हा पूर्ण पार्ट काय झालेला आहे, ओपन झाला किंवा आपण तो पसरला आहे असं म्हणता येईल. आणि ज्याच्यामुळे याचं नेचर काय होतं, मग वॉटर इनसोल्युबल बनतो. ठीक आहे, म्हणजे जेवढा जास्त हा हायड्रोफोबिक पार्ट असेल तेवढा मिक्सिंग होऊ शकत नाही, वॉटरसोबत सोल्युबल होऊ शकत नाही. मग हे इथे एक जस्ट एक्झाम्पल इथे मेन्शन केलेलं आहे. डिनॅचरेशन रिझल्ट इन
डिस्टर्बिंग द सेकंडरी टर्शरी और क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. बघा, डिनेचरेशन जे आहे रिझल्ट इन डिस्टर्बिंग द सेकंडरी टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. डिनेचरेशन कोणाचं होऊ शकतं? सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर टोटली काय होतात? डिस्टर्ब होऊन जातात. दिस कॉजेस चेंज इन प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन अँड द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी इज ऑफन लॉस्ट. म्हणून मग या डिनेचरेशनमुळे काय होऊ शकतं? तर प्रोटीनच्या ज्या ओरिजिनल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज काय होऊ शकतात? लॉस्ट होऊ शकतात. किंवा ज्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत प्रोटीनमुळे होणाऱ्या त्या पण लॉस्ट म्हणजे नाहीशा होऊ शकतात. तर हा असेल इथे डिनेचरेशन ऑफ प्रोटीनचा पॉईंट. आज आपण इथेच स्टॉप करूया. थँक्यू.